खरंच मला असं वाटलं नव्हतं की आज एवढं काही छान होईल. तर ते काय, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आज काय मला एवढं छान वाटलं आणि काय वाटलं नव्हतं, कोणती अशी गोष्ट आहे तुम्ही ती तुम्हाला, कारण की ती शेवटी बघितल्यावरच कळणार आहे. तर काय झालं माहिती का, 2-3 दिवस झाले मिस्टरांचं चालू होतं की पुलाव कर, पुलाव कर. आणि भाऊ पण आलेला होता आणि तो पण म्हणत होता म्हणजे असं भात वगैरे बनव. पण म्हटलं ठीक आहे बनवू म्हटलं. पण मग तेव्हा काही करणं झालं नाही. पण आता मिस्टरांनी म्हटलेलं होतं की तांदूळ आणलेले म्हणे छान, तर पुलाव कर. म्हटलं पुलाव करण्यासाठी गाजर वगैरे लागत असतं, वाटाणे लागत असतात, फ्लावर वगैरे तर होती घरामध्ये, पण वाटाणा गाजर नव्हती. तर मिस्टरांनी आणलं ते. आणि आज काय झालं माहिती का, सकाळी मी सर्व कामं वगैरे आवरली आणि दुपारी थोडीशी झोपली. थोडंसं म्हणजे खोकल्याचा प्रॉब्लेम चालू आहे ना, त्याच्यामुळं मग थोडं मला असं हे होत होतं. तर मग मी औषध वगैरे घेतलं आणि आराम केला. तर अचानक मला झोप लागली. तर जवळजवळ 3-3:30 वाजता मी आराम करत असेल, तर लगेच मला डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता जागली. मला जाग येईपर्यंत तर मिस्टरांनी कटिंग वगैरे केलं आणि फोडणीलाच घालणार होते. तर तेवढ्यात मी उठली. तर ते मला म्हणाले, "मी पुलाव वगैरे फोडणी करतो, मला सांग" म्हणे. म्हटलं, "तुम्ही नका करू" म्हटलं, "मी करते." तर मग मी तिथून नंतर उठली, पुलावला फोडणी दिली, तेल वगैरे टाकलं आणि मी त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. म्हटलं आपण पहिल्यांदा बनवते, कसं बनते, काय बनते, काय माहिती म्हटलं. तर मग मी ना अंदाजेच बनवलेली होती. पुलावमध्ये फक्त आपलं लाल गाजर, वाटाणा, फ्लावर टाकलं, जिरं मोहरी टाकून फोडणी देऊन कलसून घेतलं आणि कांदा पण परतून घेतला, तर कांदा पण टाकला होता. आणि मी फर्स्ट टाईम करते. आम्ही कधी आधी पुलाव कधी बनवलेला नाही, फक्त मी ऐकून होती आणि कधी बनवायचा प्रसंगही आला नाही. पण आता मिस्टरांचं चाललं होतं, तर म्हटलं बघू. मग त्याच्यासाठी मी काय केलं, मिस्टरांना सांगितलं पुलाव मसाला आणा म्हटलं. तर त्यांनी पुलाव मसाला टाकला मी आणि आपल्या आवडीनुसार तिखट वगैरे टाकलं. तर खरंच खोटं नाही सांगते, आज मी पहिल्यांदा खाते. पण आता माझं जेवण इतका होत आलं सुंदर होतं झाला की मला आणि अपेक्षाही त्याच्यानंतर म्हटलं नव्हती, थोडासा म्हणून आणि म्हणते. सिंपल तांदूळ आणि आहे मी आणि हे अंदाजेच काही बनवलं फुलाचे होतं. मी तांदूळ काही नाही, असं म्हणजे जास्त एकदम मनावर नॉर्मली घेतलं नाही. भात कसा त्यांनी बनवतो आणलं आपण आणि तशी बाकीची तयारी हे त्यांनी होते केली. तांदूळ. मी तर उठेपर्यंत म्हटलं जाऊ द्या काही का गाजर वगैरे होईना, बघू आणले, म्हटलं करून मटेरियल कसं होतं. वगैरे तयार तर केलं. खरंच खोटं नाही आणि सांगत, मी त्याच्यानंतर अंदाजे मग म्हणजे मी लावून दिला मी माझ्या आणि मनाने थोडं बिर्याणीचा दीड म्हणजे तो दीड मसाला भांडं टाकलं मागवला, असेल, पुलाव म्हणजे मसाला जे काही मागवला, मी प्रमाण पुलावचा. घेतलं बिर्याणीनी पुलाव पाण्याचं मसाला तर ते मागवला. सांगते. तर पुलाव एवढा मसाला खास मागवला झाला ना, आणि की तिखटही त्याच्यानंतर झालं नाही जास्त आणि जास्त पानसटही झालं नाही. एकदम टेस्टी आणि सुंदर. माझ्या मुलांनी पण खूप आनंदाने खाल्ला. मुलगा जेवत होता, तर त्याच्यासाठी म्हटलं चला मी पण जेवून घेते. आणि मग खोटं नाही सांगते, एवढा सुंदर लागलं ना की बघायचं काम नाही. आणि मी काही जास्त एवढं काही बनवत नाही परफेक्टली, जसं मला साधं सिंपल येतं तसं मी बनवत असते. ते तर फायनली माझं झालं होतं जेवण वगैरे. आणि मला हे पण एक बोलायचं आहे तुम्हाला, की यूट्यूबवरती काम करणं सोपं नाही, खरंच सोपं नाही आहे. प्रत्येक अँगलचं, प्रत्येक याचं शूट घ्यावं लागतं, कसं कुठे काय घ्यायचं. खोटं नाही सांगत, तर आपण किती जणांचे व्हिडिओज वगैरे बघतो, त्याच्यात खरंच मेहनतीचं काम आहे. परफेक्टली शूट येणे, समोरच्याला आवडेल असं शूट घेणे, परफेक्ट क्लिअरली दिसलं पाहिजे, हे केलं पाहिजे. कारण की कोणतंही काम सोपं नाही. आपण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, प्रायव्हेटली कुठं पण काम करतो, तर तिथे पण हार्डवर्क असतं. परफेक्टली पेमेंट पडण्यासाठी आपण कसं महिनाभर झिजतो, महिनाभर काटेकोरपणे वागलं तर आपल्याला परफेक्टली पेमेंट देतं. थोडा हलगर्जीपणा केला तर बोलणे वगैरे खावं लागतं. आणि यूट्यूबवरती तर हे सगळं आपलं स्वतःला प्रेझेंट करायचं आहे. व्हिडिओ तुमचा, टॉपिक तुमचं, विषय तुमचा, तुम्हाला काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं, सगळं हे लिटरली आपल्याला करायचं आहे. आपल्याला स्वतः प्रेझेंट करायचं आहे. आपण बाहेर कंपनीच्या ठिकाणी जॉब वगैरे करतो, तर तिथं कसं सर्व मटेरियल कंपनीवाल्यांचं असतं. फक्त तिथं हार्डवर्क आपल्याला करायचं असतं. तर त्या हिशोबाचे ते पैसे ते त्यांच्या हिशोबाने ठरवलेले असतात. आणि यूट्यूबवरती पण व्हिडिओ हे आपल्या मनाने आपल्याला कोणता पोस्ट करायचा, कसा करायचा, हे आपल्या हातात आहे. आणि खरंच यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये काम करणं हे सोपं नाही आहे. खरंच सोपं नाही आहे. जे व्यक्तींनी सातत्य ठेवलं, जे खरंच याच्यामध्ये हार्डवर्क करतायत, त्यांना त्यांचं माहिती आहे की यूट्यूबवरती काम करणं म्हणजे काय आहे. जोपर्यंत आपण पाण्यात उतरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. कारण की खरंच नाही. आता मी पण खूप दिवसापासून म्हणते की मला पण यूट्यूबवरती काम करायचं, पण काय करू. आणि आता मी पण ना थोडंसं एक ठरवलेलं आहे. आता जसं मी ठरवलं आहे तसं करायचा प्रयत्न करत आहे. खूप दिवस झाले. फ्रीज पण खराब झालेला होता. फ्रीजच्या वरचं कवर पण आता मी कधी बदललं होतं मला काही लक्षात नाही आहे. आणि मी थोडं जॉबकडे जास्त लक्ष दिल्यामुळे थोडी घराची पण अवस्था खूप, परिस्थिती बिघडलेली होती.
तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जहाँ अब तो ये दिन है कहाँ। मिल जाए इस तरह दो लहरें जिस तरह, होना कहाँ ये वादा रहा। अपना कहा तू है वहाँ अब तो ये दिन है अदा। तर मला झालं तसं मी तोडकं मोडकं गाणं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मग इथं किचनमध्ये आली आणि म्हटलं आता थोडीफार भांडी पडलेली आहे ते धुवून घेते. एवढा परफेक्टली झाला होता पुलाव. आणि नेक्स्ट टाईम मी पण थोडासा पुलाव बनवून बघण्याचं ट्राय करणार आहे. आणि ना ती इथं किचनमध्ये आली, जे काही सकाळची धुतलेली भांडी होती ती लावून घेतली फटाफट. म्हटलं ही भांडी लावून द्यावं म्हणजे कसं भांडे ठेवायला जागा होते. आणि खरंच म्हणजे यूट्यूबवर काम करणं सोपं नाही आहे. लवकर जोपर्यंत आपल्याला परफेक्टली सवय लागत नाही ना तोपर्यंत माणूस समोर जात नाही. आणि माणसाला सवय लागायला खूप वेळ लागतो आणि सवय सुटायला 1 सेकंद लागत नाही. मनावर जर घेतलं ना मला हे नाही करायचं लगेच ते गोष्ट ॲक्टिव्ह होऊन जाते, लगेच होतच नाही ते काम. आणि जर आपण जर म्हटलं मला हे करायचं आहे तर ते लवकर सक्सेस होणार नाही, कारण की त्याच्यामागं मेहनत खूप राहते आणि सोडण्यामागे मेहनत लागत नाही, बरोबर आहे. तर वाईट गोष्ट लागायला वेळ लागत नाही आणि चांगली गोष्ट लागायला खूप वेळ लागतो, बरोबर आहे. तर मी हे माझ्या यूट्यूबच्या याच्यातून सांगते. आता जसं बघू शकता मी महिना झाला इथं घरी आहे. माझे पुन्हा व्हिडिओ एडिट करणं होत नाही आहे, काही नाही आहे. मी खूप वेळेस म्हणते की मला व्हिडिओ एडिट करायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे. माझ्या फोनमध्ये एवढं प्रमाणाच्या बाहेर स्टोरेज आहे, कारण की ते व्हिडिओ मला डायरेक्ट अक्षरशः डिलीट मारावं लागत आहे. आता मी हे जे काही रोज शूट करते माझ्या लाईफमधलं, तर ते मला मागचे जे झालेले आहे का 2-2, 3-3 महिन्या आधीची व्हिडिओ, तर ते सर्व मला डिलीट मारावंसं लागत आहे. कारण की होतच नाही करणं. आणि समोरचे दिवस पुढे जात आहे आणि मागचे दिवस आहेत तिथेच आहे. कारण की ते काही समोर येत नाही आणि हे काही मागं जाऊ शकत नाही. कारण की आज जर आपण निर्णय घेतला नाही, काम केलं नाही किंवा काही केलं नाही तर अवस्था खूप बेकार होणार आहे. तर आज नाही तर म्हणजे फ्रीजवरचं केव्हा मी आवरलेलं होतं मला काही लक्षात नव्हतं. तर आज मी फायनली ते मनावर घेऊन ते फक्त फ्रीजच्या वरचं कवर वगैरे साफ करून घेतलेलं आहे, क्लीन केलं, त्याला धुवून वगैरे टाकून दिलं. नंतर मग इथं थोडीशी भांडी होती, म्हटलं ती धुवायला यावा. आणि खरंच सोपं नाही आहे यूट्यूबमध्ये काम करणं, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणं हे पण काही सोपं नाही आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण त्याच्या धाकात राहतो, यूट्यूबवरती धाक नाही. खरंच माणसाला ना थोडंसं कसं जबाबदारी पाहिजे माणसावरती. आणि मी कधीच म्हणते की मला यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायचे पण काय करू. आणि आता मी ना खरंच माझ्या लाईफमध्ये चेंज करायचं ठरवलेलं आहे. माझं ना आधी म्हणजे खूप सगळ्यात आधी पण माझं असंच होतं, छान प्रकारे सकाळी उठणं, आवरणं वगैरे हे करणं. पण आता काही कामाच्या निमित्तानं ना खूप थकवा येत असल्यामुळं डायरेक्ट घरातलं काम करायची इच्छा व्हायची नाही. मग आता हे जे काही काम असायचं तर ते सकाळी उठून करायचं, म्हणजे सगळी धावपळ सोबत. बाहेर कामाला जाण्याची ती धावपळ वेगळी आणि घरातलं कामावरून जाण्याची धावपळ जे सगळं एकखट्टी. बाहेर जर असलो आपण जॉबला तर तिथं धाकामारी म्हणजे वेळेवर जातो, सगळं करतो. पण घरात कसं आपल्या मनाचं असताना तर आपण कधी पण म्हणतो आता काय करायचं, उद्या करू, असं म्हटल्यावर म्हणजे ती गोष्ट पुढे गेली, आळस चढत जातो माणसावर, बरोबर आहे. आणि मग मी आता इथे काम वगैरे आवरत होती, नेमकेच माझे भांडे क्लीन झाले. आणि नंतर लगेच मला फोन आला अचानक. मला मिस्टर म्हणे पलंगावर जाऊन बस. म्हटलं काय झालं, एवढं जोरात डचकली मी. म्हटलं काय झालं, तर मग ते मला थोडंसं कसं सांगायला गेले. नेमकं त्यांनी माझ्या पप्पाचं नाव घेतलं, म्हणे मामा. मग मी एवढी घाबरली, म्हटलं नेमकं आता काय बोलू राहिले, म्हटलं एकदम संध्याकाळी. आणि नंतर मग त्यांचं थोडं वेगळं बोलणं चाललं, तेव्हा माझ्या जीव आला. म्हटलं बापरे, बघू शकता. तर असं काही आजचा व्हिडिओ होता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी जे काय बोललेले आहे तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासंदर्भात तुम्हाला ते काय वाटतं, ते की एवढं इझी आहे का. आणि एकदा माणसाने मनामध्ये म्हटलं की मला हे करायचं आहे, आज मला हे टाकायचंच आहे, तर तेव्हा ते कोणती गोष्ट सहज पुढे जाते, बरोबर आहे. आणि नाही तर ते कामं होत नाही. तर मला वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत हा साधा सिंपल व्लॉग पोस्ट केलेला आहे. आशा करते तुम्हाला माझा आजचा साधा सिंपल व्लॉग आवडला असेल. आणि किचन कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. बाय.